भारताशी आपलं महाराष्ट्राचं नातं आहे. भारत देशाचे आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी करू नये. आणि हिंदी भाषा जी आहे ती आपली भाषा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं मराठी तर आपण मराठीवर आमचं सगळ्यात जास्त 99% प्रेम आहेच आहे. राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीकडे पाहिलं पाहिजे असं आपलं मत आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या राज ठाकरेंच्या भूमिकेशी आपला विरोध आहे. अनेक वेळेला व्हिडिओ काढतात, एखाद्या माणसाला दादागिरी करतात आणि तू मराठी बोल, तू मराठी बोल. ठीक आहे, त्यांनी मराठी बोलायला शिकायला काही हरकत नाही आहे. त्यांनी शिकावं ही त्यांची मागणी रास्त आहे. आणि आता WCL चे पांडे नावाचे अधिकारी आमच्या मीटिंग मध्ये होते, तर मी त्यांना विचारत होतो की तुम्ही मराठी बोलताय का? तू मराठी बोलतोय मी. मग मराठी बोलतोय पण नाव काय तुमचं? तर माझं नाव पांडे आहे. मग पांडे जर कुठले तुम्ही मूळ कुठले? मी युपीचा आहे. पण आता इथं ते राहिलेले असल्यावर त्यांना मराठी येतेच आहे. त्यामुळे अनेक वर्ष जिथं राहिलेले त्यांना मराठी येतंय. पण बँकेमध्ये अधिकारी सारखे बदलत असतात. सगळ्या देशातले अधिकारी इकडून तिकडे बदल्या होत असतात. महाराष्ट्रातले अनेक अधिकारी बाहेरच्या अनेक राज्यामध्ये आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की मराठी शिकली पाहिजे, बोललं पाहिजे, या मताचे आम्ही सहमत आहोत. त्याला राज ठाकरेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे. परंतु दादागिरी करून लोकांना त्रास देणं ही भाषा योग्य नाही आहे. त्यामुळं त्याच्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावं. अशी दादागिरी करणाऱ्याला माफ करता का कामा नये. आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीची फूट पाडणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारने अशा फुटीरतावाद्यांच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतली पाहिजे, अशी आपली मागणी आहे.